कुठे युती, कुठं गटबाजी तर कुठे बंडखोरी होत एबी फॉर्मचं वाटप तर झालंय. यात आता अर्जाची छाननी होऊन फायनल उमेदवारांसाठी मतदान करत मुंबई महानगरपालिकेसह राज्यातल्या इतर 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी पार पडतील. पण यावेळेस मतदान करताना मतदाता म्हणून तुम्हाला एक बदल पाहायला मिळेल. तो म्हणजे मतदान केल्यावर तुमच्या बोटाला ती बाटलीतली शाई मात्र लागणार नाही. हो, हे खरंय. मग मतदान केल्याचा पुरावा काय राहणार हाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला? सांगतो. तर आता बोटावर लावल्या जाणाऱ्या पारंपरिक शाईच्या बाटलीऐवजी इंडेबल मार्कर पेनचा वापर केला जाणार आहे. या मार्करची खासियत म्हणजे तो दिसायला आपल्या साध्या स्केच पेन सारखाच दिसतो, पण त्यामध्ये असलेली शाई ही सिल्वर नायट्रेट पासून बनलेली असते. ही शाई त्वचेच्या संपर्कामध्ये आल्यानंतर गडद होते आणि ती पाण्याने किंवा कोणत्याही केमिकलने लगेच पुसता येत नाही. ही शाई किमान 72 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकते, ज्यामुळे कोणी दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न केला तर लगेच ओळखता येतं. बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शाईच्या बाटलीऐवजी मार्कर पेन वापरण्याला मान्यता दिली. दुसरं कारण म्हणजे अनेकदा शाईची बाटली उघडी राहिल्याने ती सांडते किंवा सुकते. मार्कर पेनमुळे एका ठराविक रेषेमध्ये अचूक खून करता येते. मतदानाच्या गडबडीमध्ये शाईचे डाग कपड्यावर किंवा इतर कागदपत्रांवर पडण्याची भीती राहणार नाही. निवडणूक आयोग बऱ्याच काळापासून म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या कंपनीकडून बाटलीतली शाई घेत आलाय. आता मार्कर ही याच कंपनीने बनवलेला आहे. यंदा महिला मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मुंबईमध्ये विशेष पिंक पोलिंग बूथ उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे या केंद्रातील निवडणूक अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग असं संपूर्ण व्यवस्थापन हे महिलांकडेच असणार आहे. या केंद्रांवर विशेष सजावट, महिलांसाठी स्वतंत्र रांग आणि काही ठिकाणी पाळणाघराची देखील सोय असू शकते. निवडणूक आयोगाच्या या प्रयोगाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.